हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम जय 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 राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण सुंदर ते धान जय हो सुंदर ते धान उबे बीते भरी सुंदर ते धान जय हो सरका महिला मंडळी पुढे सरका महिला मंडळी पुढे पुढे सरका पुरुष वर्ग उभे विटे बरी सुंदर ते टाळ उभे विटे बरी सुंदर ते दान कनकटावरी ठेवनिया कनकटावरी ठेवनिया ठेवनिया ऋषिहार गळा ऋषिहार गळा आसे पितांबर ऋषिहार गळा आवडेली रातर हे सिधान आवडेली रातर हे सिधान हे सिधान ऋषिहार गळा कासे पितांबर ऋषिहार गळा मकर कुंडले तपति श्रावणी मकर कुंडले तपति श्रावणी कंठी कौसुमनी विराजित कंठी कौसुमनी
विराजित विराजित दृश्यहारला आसे पितांबर दृश्यहारला महिला मंडळी पुढे सरका, मागची सरका, या पुरुष सरका, पुढे पुढे सरका, सरका इकडे मंडपाच्या बाहेरची या, बस बस बस. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख,
कमल माझे हेची सर्व सुख तू कमल माझे हेची सर्व सुख पाहिला त्रिमुख हावडी तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर पाहिला त्रिमुख तुळशी हार तुळशी हार वावा ताळ केली सारे गा बाबा दा गे द नि द नि द नि सारे गा बाबा रे गा बाबा गा वरी बाबा रे दा तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर कासे पीतांबर विठोबार हरि जय जय हरि जय 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 विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार हरि जय जय हरि जय जय हरि जय विठोबार कुमाई हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई काली 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 विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमाई राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि हरे राम
हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी कनी कनी तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा हिरवाऊगा पसारा हिरवाऊगा पसारा हिरवाऊगा
तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा निर्भाऊगा पसारा निर्भाऊगा पसारा कोणे पडती रांडा पुणे साकुणी पडती रांडा पुणे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे अवघे सुखाचे संगती अवघे सुखाचे संगती कोणी कामा नाही अंती कोणी कामा नाही अंती साकुणी पडती रांडा पोरे साकुणी पडती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे सुखामध्ये खचती पोर सुखामध्ये खचती पोर माझे माझे म्हणे घर माझे माझे म्हणे घर महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य सोपान महाराज खंडारी त्यांना सत्कीर्तित ज्ञानेश्वर महाराज गाडीकर मृदंगाडी श्री आशिष महाराज आयुष महाराज या तिघांसाठी एका प्रचंड टाळ्या होत्या. तुटला आयुष्याचा दोरा तुटला तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा
पोरे ठाकुनी पळती रान पोरे तुटला युष्टाचा दोरा तुटला युष्टाचा दोरा ठाकुनी पळती रान पोरे ठाकुनी पळती रान भैया रे भैया रे भैया भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हाथ रे बंसी बजा दे मुरली सुना हल्दी होती बाधी मोना बाधी मोना बाधी बाधी मोना काळी काळी आरती होती पाठी मोर ठाकुनी पळती ठाकुनी विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल तुटला आयुष्याचा दोरा एर बावगा पसारा ताकोनी पळती रांडापुरी अंती होती पाटमुरे अवघे सुखाची संगती कोणी कामा नये अंती चोखा म्हणे पजित खोर माझे माझे म्हणे घर ताकुनी पळती रांडापुरी विठ्ठल 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 तडीद्वास समनेल मेघाबवासं रमा मंदिरं सुंदरं चित्रकाशं वरं तिष्ठे कायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी परम दाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नर प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं संताची
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञिजो धरार्थ अवतारम कलाकांक तेजोधिकामदिवत्रम खला निश्चवादात् पुनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिही आणले हरिहर ब्रह्मदेवा स्वरूप मिळविले योगिया चांग देवा जिही केले ऐसे अवतार लीला नमस्कार माझा मुक्ताई मा बोलिला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्रे जननी देवाची आता वागली वासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार लिम्या हे सर्वाद्या सर्वशक्ती जगत उद्धारा जगतपती साई भावे सत्वर गती याले करा कारणे हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरे पुकार पवन सुत सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकटदायी माघारा गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले
तुटला आयुष्याचा दोरा, एर वावगा पसारा, ताकुनी पडती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी तथा चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त असे पांडुरंगांचे निसीम असणारे, पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये असणारे असे श्री संत चोखोबा महाराज यांचा अगदी 4 चरणाचा उत्कृष्ट सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. विठ्ठल सेवा केनिमित्तानं हे सर्वांना माहीतच आहे, तरीही सुद्धा अल्पसा परिचय मी या ठिकाणी देतो. परमपूजनीय आदरणीय आमचे वैकुंठवासी आमचे भोजराज काका बरं का, आमचे अत्यंत आम्हाला नित्यनेमात कधीही सुद्धा आले असताना विचारायचे आणि विचारत असताना प्रत्येक गोष्टी आम्हाला ते म्हणजे कुठेही चिखलीला भेटले असता, साखरखेड्याला भेटले असता, शेंदूरजल या परिसरामध्ये आले असताना ती नित्यनिमित्त आम्हाला कसं काय बरं आहे का, आईवडिलाचं कसं चालू आहे, सध्या कसं वातावरण आहे, हे सर्व गोष्टी आमच्या काका ते विचारायचे. त्याचप्रमाणे त्यांच्या आज 13वी निमित्त असा हा हरिकीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि हरिकीर्तन हे प्रत्येकाच्या 13वीवरती होईलच असं नाही आणि त्याच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्व काय असतं, पुण्य असतं. कारण हो पुण्य कधी वाया जाणार नाही, होणार ते कधी टळणार नाही, अन पुण्य कधी वाया जाणार नाही. जी गोष्ट होणार ती होणार आणि माणसाचं परमपुण्य हे कधीच वाया जात नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पहा, आज या सवडद गावामध्ये अत्यंत गजानन महाराजांच्या भक्ताच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी काय आहे, ही पुनीत भूमी आहे आणि इथे कीर्तन करण्याचा योग हा माझ्या सारख्या पामराला येतो. कारण की खऱ्या अर्थानं मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. आणि आजचा जो सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, आम्हीच असे 4-5 जण बैठकीत बसलो असताना मग आज कोणता अभंग घ्यायचा, महाराज तुम्ही आज हाच अभंग घ्या. म्हणून आजचा अभंग सुद्धा माझ्या पाठांतरात कमी आहे बरं का. म्हणून तुटला आयुष्याचा दोरा, एर वावुगा पसारा, अंती होती पाट मोरा. बरं का, तू कोणी पळती रांडापोरी. जसं या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला श्री संत चोखोबा महाराजांनी म्हणजे आयुष्याचा धागा तुटला असताना, एकदा जर आयुष्याचा धागा जर तुटला, ज्याप्रमाणे जसं शरीराचा जर एखादा पार्ट जर तुटला तर तो पाहिजे पुन्हा तसा जुळत नाही, जुटतो पण पाहिजे तसा जुटत नाही. आखरीपर्यंत त्याला काय राहतं, डक राहतो. लक्षात घ्या. म्हणजे जी वस्तू अखंड आहे, एकदा जर हा देह कसा आहे, एका काचेच्या जशी भरणी आहे तसा हा देह आहे. एकदा जर काच तुटला ना दादा, तो पुन्हा परत जोडत नाही. लक्षात घ्या. तसा तुटला आयुष्याचा धागा, एर वावुगा पसारा. आपण जो अत्यंत हा पसारा गोळा केलेला आहे, म्हणजे हा माझा, तो माझा, ते माझे, सगळे माझे, परंतु अंतकाळीच्या समयाला कोणी सुद्धा आपलं नसतं, फक्त ते म्हणणं असतं. लक्षात घ्या. खऱ्या अर्थाने या अभंगातून श्री संत चोखोबाराय तुम्हा आम्हा सर्वांना जी वस्तुस्थिती आहे, जी खरी हकीकत आहे, म्हणजे कडक आहे आणि कडक तुम्हा आम्हाला सांगतात, म्हणजे उघड सांगतात की हे सर्व जे आहे, एरते मायके दुःखाची जनिती, नाही अदी अंती अवसुनी. लक्षात घ्या. हे सर्व जे आहे हा दुःखाचा प्रसार आहे आणि आपण त्यांना काय करतो, जवळ करतो. लक्षात घ्या. त्याचप्रमाणे तो कोणी पळती रांडापुरे, तशाप्रमाणे लोक लाडू पेढे खाण्यास सर्व जमती विशेष,
परी साह्य संकटास कोणी नाही ती लक्षात घ्या. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज आपल्या विजय ग्रंथामध्ये आम्हाला सांगत असताना म्हणतात, ज्या वेळेला समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांना मधमाशा डसू लागल्या आणि मधमाशा डसू लागल्या असताना त्या ठिकाणी सर्व आले, आणि परंतु ज्या वेळेला महाराजांच्या अंगावरती माशा बसल्यात त्यावेळेला सर्व लोक काय गेले, पळून गेले. लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला माणसाच्या अंगावर संकट येत असतं त्यावेळेला सर्व लोक काय होत असतात, दूर होत असतात. लक्षात घ्या. त्याचप्रमाणे अंती होती पाठ मोरे, बरं का, म्हणजे हे सर्व काय जातात, आपल्याला पाठ दाखवतात, आणि पाठ दाखवत असून सुद्धा अवघे सुखाचे संगती कोणी कामा न ये अंती, बरं का. अवघे जे लोक आहे, जिथं गुळ तिथं काय असतात, माशा असतात बा. लोक म्हणतात काय आहेत, चालत्या घोड्याच्या गोमाशा आहेत. जो घोडा चालतो आहे त्याच्यावर लोक त्याच्यावर ह्या गोमाशा लवकर बसतात, आणि जो मर्क ढोरे त्याच्या अंगावर बसत नाही. लक्षात घ्या. तसं हे जे आहे सर्व जे आहेत ते कशाचे आहे, कामा न ये अंती. सर्व जे असेल ते फक्त कशाचे आहे, धनाचे सोबती आहे. लक्षात घ्या. म्हणून अंतकाळी विठू आमासी पावला आणि कुंडी सहित झाला गुप्त तुका. म्हणजे अंतकाळाच्या वेळेला तेथे कोणी सोडविना एका चक्रपाणी वाचूनही. लक्षात घ्या. तिथं कोणी सोडू शकत नाही, फक्त एक पंढरीश पांडुरंग परमात्मा, एक सद्गुरू गजानन महाराज संत महात्मे असतील, तेच आम्हाला काय या भव संसार सागरातून आपल्याला तरुण नेऊन घेऊन जात असतात. त्याचप्रमाणे चोखोबाराय म्हणतात, हे सर्व जे माझं माझं आहे, एक दिवस हे माझं माझं जे करणार आहे, एक दिवस तुम्हाला अशी ही काय होणार आहे, फजित ही पावणार आहे. असा हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल त्याचप्रमाणे आमचे पूजनीय आमचे भोजराज काका, बरं का, अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व होतं. आणि प्रेमळ व्यक्तिमत्व असून त्यांचा आवाज जरी ऐकला, आवाज जरी आला तरी सर्व लोक काय व्हायचे, शांत होत होते. लक्षात घ्या. आणि त्यांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. आणि त्यांचं कितीही जरी वर्णन केलं हे सर्वांना माहीतच आहे. कारण की एकदा मनुष्य आपल्यामधून जर निघून गेला तर तर त्याची खऱ्या अर्थानं काय कळत असती, किंमत कळत असती. लक्षात घ्या. जोपर्यंत मनुष्य आपल्याकडं आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. एवढंच नाही सांगत, जागतिक उदाहरण सांगतो. म्हणजे परवाच्याच दिवशी आमच्या गावामध्ये एका बाईचा नवरा वारला, आणि नवरा वारला असताना जोपर्यंत नवरा तिला बोलवत होता तोपर्यंत ती नवऱ्याच्या घरी गेली नाही. जिवंत आहे बरं का. आणि जोपर्यंत नवरा बोलवत होता तोपर्यंत तिकडे गेली नाही. आणि ज्या दिवशी नवरा मेला त्या दिवशी ती काय करू लागली, रडू लागली. लक्षात घ्या. हे सर्व जे आहेत, जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याची किंमत ही कळत नसती. लक्षात घ्या. माणूस गेल्यावर त्याची खऱ्या अर्थानं काय कळते, आपल्याला किंमत कळती. जपलं असतं तर आज उपयोगाला आलं असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून परम कृपेने आणि परम भगवंताच्या अशा असीम कृपेने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. आणि नरदेह दिलेला असून आपण त्याचं काय केलं पाहिजे, उपयोग केला पाहिजे. आपण त्याचा उपयोग हा फक्त घर संसारासाठी करतो. खऱ्या अर्थाने हा जो जन्म दिला, हा जन्म कशा करता भजन
पहा, अत्यंत उत्कृष्ट गायनाचार्य बरं का, हरिभक्तीपरायण आमचे सोपानजी महाराज खंदारे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आमचे सौडोदासी मंडळी, तुम्हाला सुद्धा शतशः धन्यवाद. इनेकरी बाबा तुम्हालाही धन्यवाद. इकडे आमचे पूजनीय हरिभक्तीपरायण बरं का ज्ञानेश्वर महाराज गाडेकर आणि त्यांच्या धर्मपत्नी त्याही सुद्धा कीर्तनकार आहेत. आमची धर्मपत्नी त्याही सुद्धा कीर्तनकार आहेत बरं का. एका घरात किती कीर्तनकार आहेत? 4 कीर्तनकार आहेत. पहा, एवढे आमचंच घर नाही तर नामदेवराच्या घरात किती जण होते? 14 जण होते. राजाई गुनाई दोघी सासू सुना, दामा नामा जना बाप लेका बरं का. त्यांच्या घरात, आमच्या घरात 4च आहेत, परंतु त्या नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, 14 जण स्मरती हरी, 14 जण स्मरती हरी. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, 14 जण स्मरती हरी, 14 जण स्मरती हरी, स्मरती हरी. विठ्ठल विठ्ठल म्हणून आमचे भाऊ सुद्धा या ठिकाणी आहेत, आमचे वडील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडून मला ही सेवा आली, आमचं घर म्हणजे गाडेकर परिवार म्हणजे सर्व घरचेच आहेत, परंतु कुठेतरी कोणीतरी समजा समोर असेल आमचे असणारे संतोष भाऊ गाडेकर बरं का, त्यांच्याकडून मला ही सेवा तुमच्या समोर सादर करण्याकरता हे आले आहे. त्यांना सुद्धा शतशः धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे अभंग जो सेवेसाठी निवडलेला आहे बरं का, या अभंगातून श्री संत चोखोबारा तुम्हा आम्हाला सांगतात, जोया झाला फाटा बाधिकेचा, की आपल्याला हा जो देह नरदेह दिलेला आहे हा भजन पूजन करण्याकरता दिलेला आहे. आपण त्याला काय करतो? इकडे घालतो बरं का. आणि इकडे घालले असून सुद्धा परंतु हा देह जो आहे, हा देह दिला असताना आपण त्याचं भजन पूजन केलं पाहिजेत, देवाचं नामस्मरण केलं पाहिजेत. खऱ्या अर्थाने देवाचं नामस्मरण करणे म्हणजे या जीवनातून मुक्त होण्याची काय आहे? परीक्षा आहे. विठ्ठल साधू संत मायबाप तुम्हा आम्हा सर्वांना सांगतात, कारण की सतसंगेन परम प्राप्य दुस्तरम तरतेची रात, तस्मादती प्रयत्न सतसंगेन सततम करू. पहा, संताची संगत लड्डूची पंगत आणि चोराची संगत खेटराची पंगत लक्षात घ्या. कधीही सुद्धा आपण कुणाच्या संगतीमध्ये राहतो ते सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. पहा, तुटला आयुष्याचा दोरा म्हणजे या जीवनातून एकदा जर या झाडाचं जर पान खाली जर गळून जर पडलं ना तर दादा ते पुन्हा परत जोडत नाही. लक्षात घ्या, तसं हे आयुष्य आहे. भोजराज काका हे आपल्यातून निघून गेले, पुन्हा परत ती मूर्ती दिसणे नाही. लक्षात घ्या, म्हणजे
भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आमचे गजानन दादा आहे मागू बर का. असो, एकदा पहा भोजराज काका हे आपल्यातून निघून गेले, पुन्हा परत दिसले नाही, लक्षात घ्या. आणि आई वडिलांचा जीव आपल्या मुलांमध्ये फार असतो आणि आमचे भोजराज काका यांचा सुद्धा आपल्या मुलांमध्ये परिवारांमध्ये अत्यंत काय होता, जीव होता, लक्षात घ्या. भोजराज काकांनी आपल्या जीवनामधून अत्यंत काबाड कष्ट करून सर्वांना न्याय देत, कितीतरी गोरगरीब असेल, कितीतरी कुणाचे मुलं लावायचे असतील, म्हणजे प्रत्येक गोष्टी आमच्या भोजराज काकांनी केलेल्या आहेत. म्हणून असा मनुष्य आपल्यातून निघून गेला ना दादा, ते पुन्हा परत दिसत नाही. संत महात्मे एकदा निघून गेले, ते पुन्हा परत, संत महात्म्याची गोष्ट वेगळी आहे. संत महात्म्याची जर आपण नितांत जर सेवा केली तर संत महात्मे दिसतात, परंतु आपण जे सामान्य मनुष्य आहेत ते एकदा आपल्यातून निघून गेले तर पुन्हा परत ते दिसत नाही, लक्षात घ्या. आणि एवढा जो पसारा आहे, हा जो पसारा आपण मांडला, हा सर्व देखावपणा आहे बरं का. काय आहे? देखावपणा आहे. आपण फक्त सर्व हे गोष्टी करतो, खऱ्या अर्थाने चोखोबारांनी खरी भूमिका मांडली या अभंगातून बरं का. खरी भूमिका मांडली. आणि माणूस विसरतो म्हणून बरं आहे, जर माणसं विसरले नसते ना तर अवघड झालं असतं. विठ्ठल म्हणून हा जो काय आहे, हा अवघा पसारा आहे अभंगाच्या प्रथम चरण. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा त्याचप्रमाणे आपणही सुद्धा भगवंताची सेवा ही नित्यनिमित्त केली पाहिजे. भगवंताचं नामस्मरण हे आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. जर एकदा मनुष्य देह जर निघून गेला ना तर पुन्हा परत येत नाही, लक्षात घ्या. कारण की हा देह जो आहे, आपण सर्व काय आहे, आपण सर्व मोहमायामध्ये काय आहे, गुंतलेला आहे, लक्षात घ्या. ह्या सर्व मोह्या विठ्ठल बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल स्वामी ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज.
या अभंगाची चोखोबराय भूमिका मांडतात। अंती होती पाटमोरी जे तुकोन पळती रांडापोरी। जसं ज्याप्रमाणे सर्व जे काय आहेत ते आपल्याला काय करतात, एकटे सोडतात आणि या आपल्याला पुढे लोटतात। आम्ही हाय म्हणतात तुमच्या मागं, आणि ते काय करतात, आपल्याला पुढे लोटतात आणि पुढे लढतात। आणि पुढे लोटत असताना सांगता काय म्हणतात, चला तुम्ही पुढे, आम्ही तुमच्या काय आहे, मागे आहेत। परंतु अंतकाळीच्या वेळेला ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला आपल्याला एकटं जावं लागतं, लक्षात घ्या। तरीही सुद्धा आई वडिलांचा आपल्या मुलांमध्ये एवढा जीव राहतो, लेकीमध्ये एवढा जीव राहतो, आई असेल वडील असेल। सर्वात जर जास्त जीव राहतो आईवडिलाचा तर कुणात राहतो, तर सर्वात जास्त जीव आपल्या आईवडिलांचा आपल्या मुलींमध्ये जीव राहतो। कारण मुलगी ज्या वेळेला माहेरी येते आणि माहेरी आल्यानंतर जर पोरगी जर सुकली असेल तर आईच्या डोळ्यातून 2-2 धारा लागतात। कारण की 2-2 धारा लागतात आणि तिच्या बाई जवळ काही त्रास तर देत नाही ना, तिच्या लगेच काय करते, फुटेल बिस्किटचा पुडा तिच्या थैलीत टाकते। आणि त्यावेळेला ती आई सुद्धा म्हणते की काय, भावाला दूर ठेवू नको, बहिणीला परख मानू नको, भावाला दूर ठेवू नको, बहिणीला परख मानू नको, आठवण ठेव तू भावा बहिणीची, आठवण ठेव तू भावा बहिणीची, साजली जन्मो जन्मेची जोडी, साजली जन्मो जन्मेची जोडी। ज्या वेळेला आई म्हणते भावाला दूर ठेवू नको, तुझ्या बापाला दूर काही जर मुलगी आई वडिलांजवळ काही सांगत नाही, परंतु तरीही सुद्धा आईचं अंतकरण कसं असतं की माझ्या पोरीला काही त्रास असेल का, माझी पोरगी काही दुःखी असेल का। ज्या वेळेला मुलगी येते त्यावेळेला हिच्या जवळ जे असेल पैसे असेल ते पूर्ण काय करते, मुलीच्या पिशवीत टाकते, आपल्याला असो किंवा नसो, लक्षात घ्या। आईचं हे प्रेम राहतं, वडिलांचं अंतकरण राहतं, लक्षात घ्या। वडिलांचं अंतकरण कसं असतं, कठोर असतं, परंतु त्यांच्या अंतकरणात ते प्रेम दिसत नाही आणि आईचं प्रेम दिसतं। ज्या वेळेला मुलगी आली मग तिच्या ज्या वेळेला मुलगी झोपते त्यावेळेला तिच्या डोक्यावरून हात फिरवते, कोण, हे आई। आईचं प्रेम हे अप्रतिम आहे। आणि ज्या वेळेला ती थैली असते त्या थैलीमध्ये फुटेल बिस्किटचा पुडा टाकेल, लसणाच्या गाठ्या टाकेल, कुठं, तिच्या घरी लसूण नाही का, आहे, परंतु तरीही सुद्धा आईचं प्रेम आहे कुणावर, त्या मुलीवर। हे आपल्याला कधी समजतं, ज्या वेळेला ते आपल्यातून निघून जातात त्यावेळेला त्यांची किंमत ही आपल्याला कळत असते, लक्षात घ्या। तसंच भोजराज काकांचं सर्वांवरती प्रेम आहे, त्यांच्यावरही ती सुद्धा सर्वांनी प्रेम केलंच, परंतु जोपर्यंत मनुष्य आहे, तुमची गोष्ट असो किंवा माझी गोष्ट असो, कारण की हो वासुदेवाची ऐका वाणी, हो वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे, दाम करे काम वेड्या, दाम करे काम, दाम करे काम वेड्या, दाम करी काम। या पैशाची जादूले न्यारी, तान्या पोराला त्याची हाव, आई सोडून घेते झेप, पैशाच्या मागुनी धाव। जन्मापासूनी सारे मानस, जन्मापासूनी सारे मानस, या पैशाची गुलाम रे,
धाम करी काम वेड्या धाम करी काम रे धाम करी काम वेड्या धाम करी काम या पैशाच्या तालावरती नाचत्रीची अब्रू या पैशाच्या तालावरती नाचत्रीची अब्रू जन्मापासून सारे मानस जन्मापासून सारे मानस या पैशाची गुलाम रे धाम करे काम वेड्या धाम करे काम धाम करे काम वेड्या धाम करे काम सर्व जे असतात काय असतात फक्त तुमच्याकडे पैसा असू द्या सर्व लोक तुमच्याकडे येऊन जातील पैसा तेरे कितने नाम परशु परशा परशुराम लक्षात द्या तुमच्याकडे पैसा असू द्या जोपर्यंत जोवरी चळणगा जोपर्यंत तुमच्याकडे काय आहे पैसा आहे तोपर्यंत तुमचे लोक सगळेजण काय म्हणतात हा माझा आहे तो माझा आहे अहो जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत लांबचा सोयरा सुद्धा काय म्हणतात ते आमच्या अत्यंत काय आहे जवळचे आहे ही खरी वस्तुस्थिती ही खरी पार्श्वभूमी श्री संत चोखोबाऱ्या तुमच्या आमच्या समोर मांडतात आणि जोपर्यंत तुमच्याकडे सगळं असू द्या तोपर्यंत सगळे लोक काय म्हणतात जिथं गुळ तिथं काय असतात माशा असतात लक्षात आणि हे असून जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा दादा लक्षात घ्या जोपर्यंत भावाच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत बहीण सुद्धा काय म्हणती दादा दादा म्हणती एका बाईला भावानं लग्नापासून अगदी 10 ते 15 दिवाळ्या अत्यंत उत्तम केल्या आणि उत्तम केल्यानंतर 16व्या दिवाळीला भावानं बहिणीला बोलवलं नाही मग शेजारणीने विचारलं का हो म्हणे तुला दिवाळीला जायचं का नाही तुझ्या भावाकडं ही पहिले बोललीच नाही मग पुन्हा परत विचारलं आणि पुन्हा परत विचारल्यानंतर तुला जायचं का नाही म्हणे नाही म्हणे मला जायचं नाही माझ्या भावाचं बंद जळलं म्हणे मा भाऊ बुलढाण्याच्या बस स्टँडवर पलेट घेऊन बसला म्हणे बी कधी आणि मग आतापर्यंत तुमच्या 10-15 दिवाळ्या केल्या ते कुठं गेलं एक दिवाळीला नाही बोलवलं तर भावाचं बंद शेत जळलं बंद पाण्यानं वाहून गेलं त्याच्या दगड बसले बंदे कधी जोपर्यंत भावानं बोलवलं नाही तोपर्यंत हे मी नाही सांगत तर कोण सांगतं तर अभंगाची खरी पार्श्वभूमी तुमच्या समोर मांडतो जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा दादा तुमच्याकडे सगळं काही असू द्या
तो वरच तुम्हाला सगळे लोक तुमच्याकडे येतात. तुमच्याकडं काहीच नसू द्या, तुमच्याकडं कोणी डोकून सुद्धा पाहत नाही. तुम्ही गरीब असू द्या, पहा तुम्हाला सांगतो मी की प्रत्येकाचा काळ बदलतो. काय होतो? प्रत्येकाचा काळ बदलतो. म्हणून कोणी कोणाला तुच्छ कधी समजू नाही. लक्षात घ्या, कोणी कोणाला तुच्छ समजू नाही. प्रत्येकाचा काळ बदलतो. प्रत्येकाची वेळ ही येत असते आणि ए भी दिन जाएगा. लक्षात घ्या. आणि दर 12 वर्षानं प्रत्येकाचा काळ बदलतो. पहा, हे 12 वर्ष जरी तुम्ही गरिबीत असले तरीही सुद्धा पुढचे 12 वर्ष नक्कीच तुम्ही श्रीमंतीत येणार. लक्षात घ्या. म्हणून असं कोणी समजू नये. उकंड्याचा सुद्धा काय फिटतो? पांग फिटतो असं म्हणतात. एकेकाळी सुद्धा इथं लोक उकंडे टाकत होते, पण आज काय झालं? असं भव्य दिव्य काय झालं? मंदिर झालं. लक्षात घ्या. म्हणून माणसाचा सुद्धा सुकाळ, जागतिक सुकाळ हा माणसाचा येत असतो. चढ उतार जीवनामध्ये आहे आणि चढ उतार जीवनामध्ये हे असलेच पाहिजेत. नुसतं सुखच आहे त्या सुखाला किंमत नाही. नुसतं दुःखच आहे, सुख आहे म्हणून दुःखाला किंमत आहे आणि दुःख आहे म्हणून सुखाला काय आहे? किंमत आहे. लक्षात घ्या. समाजात बावळट आहे, गधे आहे म्हणून शायण्याला काय आहे? किंमत आहे. नुसते शायने असते तर मग त्या गध्याला म्हणजे गध कोण राहिलं असतं? लक्षात घ्या. तसं म्हणून चांगले लोक आहेत म्हणून वाईटाला किंमत आहे आणि वाईट लोक आहेत म्हणून चांगल्याला किंमत आहे. तसं हे जीवन आहे आणि सर्व जे आहेत ते काय करतात? आपल्याला पुढे लोटतात आणि काय करतात? पळून जातात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सर्व काय करतात? आपल्याला एकटं सोडतात आणि काय जातात? पळून जातात. लक्षात. जोपर्यंत पहा, बायको म्हणती नवरा माझा आहे आणि नवरा सुद्धा म्हणतो बायको माझी आहे. पोरं सुद्धा म्हणतात वडील माझे आहेत आणि वडील सुद्धा म्हणतात पोरं माझी. कौनाचे माय बाप कौनाचे अत्यंत समर्पक प्रमाण दिलेले. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृगजळ व्रत जाईल लया. पहा, कोणी कोणाचं
नाही, हे लक्षात घ्या. आणि बाप कहता है बेटा मेरा है आणि बेटा कहता है बाप मेरा है, ये तो जन्म देने का नाता आहे. फक्त हे नातं आहे बर का. बायको सुद्धा म्हणती हे पती माझे, ज्या दिवशी बायकोच्या तुम्ही विरोधात जासाल त्या दिवशी तुमच्यात असे कितीतरी जागतिक उदाहरण आहेत, आहे का नाही संतोष दादा? कितीतरी रोजची जाहिरात आहे की जोपर्यंत तुम्ही ते चांगलं आहे, जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत तितक्याच सीमा ती ठीक आहे. ज्या दिवशी प्रेम नसेल त्या दिवशी तुमच्या डोक्यात सुद्धा दगड घालायला भेट नाही. लक्षात, जोपर्यंत फक्त काय आहे, हे फक्त दिखाव्याचं प्रेम आहे. काय आहे? दिखाव्याचं प्रेम आहे. पहा, मी सुद्धा आता म्हणजे घरी काहीच नेऊ देऊ नका बर का. लक्षात घ्या, घरी काहीच नेऊ देऊ नका. मग म्हणती बाई काही आणलं का नाही. आता सांगतो तुम्हाला, त्या दिवशी सावडून घरी गेलो बर का. आणि सावडून घरी गेल्यानंतर धोतर काढलं, शर्ट काढलं, कपडे काढले आणि कपड्यातून मग ते धोतर काढल्यानंतर ते तिकडं टाका म्हणे. तिकडं इकडं कुठं टाकू राहिले, ते तिकडंच टाका. घराच्या मागून या, तिकडून घरात येऊ नका, लेकर बाळ घरात बर का. मग शर्ट टाकलं भाऊ, आणि शर्ट टाकल्यानंतर मग खिशातून काढलं पाकिट, ती आणा म्हणे इकडं. म्हणजे कपडे हे झालं, मग त्या पैशाला काहीच झालं नाही का. पहा, म्हणजे हे तुमचंच नाही, हे माझं. म्हणजे तुम्ही म्हणसान तुमचं लय पांगिले का, मग लय चांगलं आहे बरं. तुम्ही म्हणसान की बापा एवढे महाराज बायको एवढे डेंजर आहे का. नाही, आमची बायको सुद्धा फार प्रेमळ आहे. परंतु हे जागतिक सांगतो तुम्हाला, सर्व जगाचा न्याय सांगतो. जोपर्यंत नवरा घरी कमवून आणतो तोपर्यंत बायको त्याला बरोबर व्यवस्थित देते. ही अभंगाची खरी पार्श्वभूमी, अवघी सुखाचे सांगती. पहा, सगळे जे लोक आहेत हे कशात आहे, सुखात आपल्या सोबत आहे. आणि सब सुख के साथी दुख में न कोई बर का. जे आहेत ते सर्व आपल्या कशात आहेत, सुखात आहेत. दुःखात आपल्या सोबत कोणी नाही. दुःखात फक्त एक पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून सुखात सुद्धा त्या परमात्म्याचा काय केला पाहिजेत, आपण आठव केला पाहिजे. साधू संत मायबाप तुम्हा आम्हा सर्वांना सांगतात बर का. आणि सर्वांना सांगून तुम्हा आपण जर नाही ऐकलं तर आमच्या बापाचं काही जाणार हे जरी नाही काल तरी दोतारा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दोतारा येईल. हे जरी नाही काल, हो करत देवाटी बा, हर मानून नेईल करत देवाटी बा. हे करणार आमचे काय बधाई रे, बधाई रे. हे बिगला म्हातारी, बोली तो बेगान बिगला म्हातारी. हे डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका. डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका. तुम्ही डुगु डुगु ऐका. तुम्ही डुगु डुगु ऐका. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, लक्ष्मीने बोलू आम्ही वर्तमान कोटे. हे भिंगा ग बाई भिंगा ग, भिंगा ग बाई भिंगा ग. रांगण भिंगा ग, अवघा रांगण भिंगा ग, रांगण भिंगा ग,
घालमणी कुंकू घ्या कोणी घालमणी घालमणी कुंकू घ्या कोणी घालमणी धोनी भजनी लागा प्रेम कराते घातला हे चारही वेदांचा बाई गुलाबरा मंदिरा अंबाबाईचा रेणुकाबाईचा बोला उदा बोला बोला उदा बोला अंबाबाई माऊलीचा बोला उदा बोला अंबाबाई विठोबाबाईची विठ्ठलबाई होईल विठोबाबाईची विठ्ठलबाई होईल महाराजांसाठी उत्कृष्ट टाळ्या वाजवा बरं का. मृदंगाचार्यासाठी सुद्धा वाजवा बरं का. वा पहा, हे एक दिवसाचं कीर्तन आहे, हे सप्त्यातलं कीर्तन नाही, हे प्रासंगिक कीर्तन आहे. या कीर्तनाला म्हणजे काय असतं, सप्ताहामध्ये अगोदरच काय बनलेलं असतं, वातावरण झालेलं असतं. आणि या एक दिवसाच्या कीर्तनामध्ये वातावरण निर्माण करणं तेवढं पाहिजे सोपं नाही लक्षात. म्हणून तरीही सुद्धा असो, त्याचप्रमाणे जे सर्व आहेत ते कशात आहेत, सुखात आपल्याला सर्व सोबती आहेत, दुःखात आपल्याला कोणी सोबती नाही लक्षात घ्या. ज्या दिवशी तुम्ही दाखवण्यात असाल त्या दिवशी फक्त लोक 2-3 सफरचंद घेऊन येतात, तेवढेच भेटतात. कधी ज्या वेळेला तुम्ही दुःखा लागलं त्यावेळेला लोक काय करतात, तुमच्याजवळ सफरचंद ठेवतात आणि त्यावेळेला तुम्हाला खाता येत नाही. तुम्हाला असो का मला असो, आपण सगळे सारखेच आहे ना. आमच्याकडे पद्धत अशी की मेले की जाळतात, तुमच्याकडे कसं काय हा असंच आहे का, तुमचं आमचं सारखंच आहे. चिखली गेलेला सर्वांना खरं सांगतात, संत महात्म्यांना तुमचं आमचं काहीच पाहिजे नाही, त्यांना कशाचीच गरज नाही. म्हणून हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल आणि पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा बरं का. म्हणून संत मायबाप म्हणतात, हे जर तुम्ही नाही ऐकलं
तर आमच्या वडिलाचं आमच्या बापाचं काहीही जाणार नाही. सर्व जे जाईल ते कोणाचं जाईल? हे तुमचं जाईल. आमचं काय जाणार आहे? आमचं काही जाणार नाही. म्हणून संत मायबाप आम्हाला सांगतात, तरी सुद्धा आपण या देहावरती एवढं प्रेम करतो. किती प्रेम करतो? अहो, सकाळी झोपेतून उठा, आपल्याला आपलं तोंड सुद्धा पाहू वाटत नाही. आरशात आपलं तोंड सुद्धा आपल्याला पाहू वाटत नाही. डोळे कसे झालेले असतात, तोंड कसं झालेलं असतं, सगळे अंग कसं झालेलं असतं. कधी 4-5 दिवस जर तुम्ही आंघोळ करू नका, तुमच्या अंगाचा वास आल्याशिवाय राहत नाही. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. हा देह कसा आहे? सडका पुडका आहे, पण तरीही सुद्धा याला लोक काय करतात? फॅरन लवली लावतात, पावडर लावतात, किती काही काही. परंतु हा देह कसा आहे? अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोगक्षे, काय भजनासी उरेल ते पाहेगा, राम राम स्मरा एका महिन्यानं. किती? राम राम स्मरा आधी. माणसाला आयुष्य किती आहे? अगदी थोडे. किती थोडे? माणसाला आयुष्य जगला तर माणूस किती वर्ष जगतो? 70 वर्ष जगतो. किती वर्ष? 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये सुद्धा 35 वर्ष कशात गेले? हा, झोपण्यात झोपीत गेले. किती वर्ष? 35 वर्ष. वयामानानं मला सुचत नाही, सांगत जा कधी उकलं मुकलं तर, बरं का. 35 वर्ष झोपेत गेले आणि राहिले किती वर्ष? 35 वर्ष. 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये 10 वर्ष खेळण्यात गेली. खाली किती उरले? 25. 25 मधून पुन्हा परत 10 वर्ष शिक्षणात गेले. खाली किती उरले? 15. मग 15 वर्षाच्या आयुष्यामध्ये सुद्धा लग्न होते भाऊचं. काय होते? लग्न. मग ते लग्न झालं, त्याच्यात गेले 10 वर्ष. खाली किती उरले? 5. 5 वर्षाच्या आयुष्यामध्ये पुन्हा परत कुणाचं सावडण असेल, कुणाचं तेरवा असेल, कुणाचं दावळं असेल, कुणाचं भांडणं असेल, दिवसा झोपणं असेल, याच्यात सुद्धा किती वर्ष जातात? 5 वर्षे हे असेच निघून जातात. खाली काय उरलं? म्हणून क्षणोक्षणा हाची करावा विचार आणि तरावया पार भव सिंधू. माणसानं काय केलं पाहिजे? क्षणोक्षणाला काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. आणि विचार करून तरावया पार भव सिंधू. हा संसार सागर मी तरुण कधी जाईल? आपलं या देहावरती अत्यंत प्रेम आहे आणि अत्यंत प्रेम असून सुद्धा सांगितलं आहे काय? एक गीतकार फार सुंदर सांगतात, आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती भव माया फळ रसाळ मिळते खाया. तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया. सो रूप झाली काया ओठवर घेसी आसरा सोडी सोन्याचा पिंजरा. सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा. आकाशी झेप घेरे पाखरा. सांगितले की काय आहे? आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. या देहावरती आपण एवढं ममत्व करतो की हा देह कसा आहे? जाणारा आहे, लक्षात घ्या. म्हणून आकाशी जे हा
जो सोन्याचा पिंजरा आहे हे सोडून जाणार आहे एक दिवस. म्हणून तू काय कर, अशी गरुड झेप घे आणि गरुड झेप करून सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. त्या भगवान परमात्म्याचं नित्यनिमित्त आपण काय करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे बरं का. नामस्मरण करून असून सुद्धा आपले भोजराज काका जीवनामधून गेले, पण तुका म्हणे एका मरणीची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमची तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्तीर मागे. मरावे कीर्ती रूपी उरावे. लक्षात घ्या, आपण मेलं तर आपलं कोणीतरी माग काय घेतलं पाहिजे, नाव घेतलं पाहिजे. म्हणून माणसानं अशी ही काय केली पाहिजे, कीर्ती केली पाहिजे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराने किती एकर जमीन घेतली, बोला बोला बोला, बोलत नसता का तुम्ही? किती एकर जमीन घेतली? 500 एकर. एक पण एकर जमीन घेतली नाही. गंगा महाराज भारतीने किती एकर जमीन कमवली? नाही कमवली. प्रत्येक माऊली ज्ञानोबारायांनी किती एकर जमीन कमवली? काहीच नाही. तरीही सुद्धा त्यांचं नाव पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. का म्हणतो आपण की त्यांनी आपल्या जीवनामध्ये काय कमवली? कीर्ती कमवली. सगळ्यांना काय दिलं? प्रेम दिलं. आणि प्रेम दिलं असताना हे सगळे जे आहेत संसारातले जे लोक आहेत हे सगळे कसे आहेत? संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. हा संसार कसा आहे? दुःख बांधवली आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कुठे. जोपर्यंत एका आजीला मी म्हटलं, एका मावशीला म्हटलं चला बा आपण दिंडीत जाऊ. मावशी काय म्हणते, महाराज पोराचं लग्न राहिलं. काय राहिलं? लग्न राहिलं. पहा, लग्नाचं फार अवघड झालेलं आहे बरं का. लग्न राहिलं म्हणे पोराचं. बरं, पोराचं लग्न राहिलं का? मग पोराचं लग्न झाल्यावर या म्हणे. मग पोराचं लग्न झालं की मग मी काय होते, बंधे मोकळे होते. म्हणून पोराचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर मग महाराज आता नवीन सुनबाई आहे, तिला सोबती कोणी नाही, तिच्या सोबती संग थांबावं लागते. असं का? बरं म्हणलं थांबा. मग तिच्या सोबती थांबते. नंतर मग तिला काय होतं, पुन्हा त्या नातू होतो. मग नातू झाल्यानंतर आता तर चाला नाही महाराज, आता नातू खेळवा लागतो. नातू मोठा होतो आणि नातू मोठा झाल्यानंतर मग आता चाला ना नाही म्हणे, नाताचं लग्न राहिलं. नाताचं लग्न होतं आणि त्याला पुन्हा परत नातू होतात. मग त्याला पुन्हा परत मुलं होतात आणि ते मुलं म्हणतात, ती सुनबाई म्हणते जाणं जरा मंदिरावर गिंदिरावर जाणं. मग ज्यावेळेस घरचे कटाळतात त्यावेळेस ते म्हणतात महाराज कधी निघणारी आपली दिंडी. मग आम्ही तिले अट्टासनं माफी मागून बोलतो. मग ती म्हणजे अट्टासनं म्हणत असतो, झाली का तुही थंडी. कधी आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत वारी करा, तोपर्यंत पंढरपूरला जा. कारण की मेल्यानंतर सरळ लोक कुठं नेतील? मेल्यानंतर कुठं नेतील? स्मशानात नेतील. लक्षात घ्या, पंढरपूरला नेणार नाही. मेल्यानंतर सरळ लोक कुठं नेतील? मशानात नेतील, शेगावला नेणार नाही. आहे तोपर्यंत काय करून घ्या? परमार्थ करून घ्या. कारण की हा कसा आहे, हा जो नरदेह आहे हा राहीलच याची गॅरंटी नाही. कधी कोणाचा कधी शेवट होईल. आपण एवढे इथं कीर्तन ऐकत आहोत, इथून आपण कीर्तन ऐकून घरी जाऊ का नाही जाऊ ही सुद्धा आपली गॅरंटी.
घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. माणूस इथून हा जसं पाण्यावरला जसा फुगा आहे तसा हा नरदेह कधी फुटन, कधी याचा शेवट होईल हे सांगता येत नाही. सर्वांनी म्हणजे सगळ्यांशी काय वागावं, प्रेमाने राहावं, प्रेमाने जगावं. खऱ्या अर्थानं तेच आहे. म्हणून जे अवघे आहेत ते कसे आहेत, सर्व आपल्याला सुखात सोबती आहेत. आणि आपल्याला अंतकाळाचे व्यक्ती कोण आहेत, तर अंतकाळाच्या वेळेला कोणीच येणार नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, अवघे सुखाचे संगती, अवघे सुखाचे संगती, अवघे सुखाचे संगती, अवघे सुखाचे संगती, अवघे सुखाची संगती, अवघे सुखाची संगती, अवघे सुखाची कोणी कामा नये अंती, कोणी कामा नये अंती, कोणी कामा नये अंती, कोणी कामा नये अंती, कोणी बजिराना कोणी, कोणी या बजिराना कोणी, कोणिया बजिराना कोणी, कोणिया बजिराना कोणी, कोणी कामा नये आने, कोणी कामा नये आने, कोणी कामा नये आने, कोणी कामा नये आने, तापुने पडले राणा मोरे, तापुने राणा, तापुने पडले राणा मोरे, तापुने पडले राणा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, अवघे सुखाचे संगती, कामा नये कोणी अंती. पर कोणीच म्हणजे कोणीच नाही. संतांनी एकच प्रयोग केला. म्हणजे जर सगळे तुम्ही सगळेजण जेवायला या आणि तुम्ही कोणीच जेवायला येऊ नका. तुम्हाला जेवायला या आणि कोणीच जेवायला येऊ नका, याच्यात काय आहे, फरक आहे. तसंच कोणीच अंतकाळाच्या वेळेला कामा येत नाही असं संत महात्मे आम्हा सर्वांना सांगतात. त्याचप्रमाणे आणि जे आहेत, जर आपण सगळे जर आपापले माझे माझे जर तुम्ही सगळे समजत असाल तर ही आपली काय आहे, एक चूक भूल सगळ्यात मोठी. लोकायला वाटतं की मी आहे म्हणून घर चालतं, बरं का, मी आहे म्हणून घर चालतं. मी ज्या दिवशी जाईल त्या दिवशी तुम्हाला समजल. पहा, हे चूक बोली माणसाची. पहा, प्रत्येक बाई काय म्हणती, पहा काय म्हणती प्रत्येक बाई नवऱ्याला, मी म्हणून संसारी, मी म्हणून टिकली, दुसरी असती तर ते पण माझी बायको असली. बरं, प्रत्येकाची तुम्ही पण म्हणता तिच्याकडेच काय पाहू राहिल्या, विठ्ठल 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 विठ्ठल. हो, प्रत्येकाचे मी म्हणून राहिली, दुसरी असती तर. हा, असो, हे प्रत्येकाचं वाटतं की मी आहे म्हणून सगळं काही आहे. परंतु जोपर्यंत अण्णा घरात अन्न आणतो तोपर्यंतच त्याला लोक काय म्हणतात, अण्णा म्हणतात. ज्या दिवशी अन्न बंद होईल त्या दिवशी अण्णा सुद्धा अन्नाला काय होतो, मोतात होतो. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जे सगळे माझे माझे समजतात हे कोणी आपलं नाही. नाही कोणाचे
नाही कुणाची कुणी तुझे नवेरे कुणी. म्हणून या ठिकाणी एकदा पांडुरंग परमात्म्याचं असं मोठ्या स्वराने आपण एक ठिकाणी नामस्मरण करतो. रखुमाई हो तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. हे पांडुरंग 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 हो तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्माकराय महेश्वराय नित्याय चित्ताय दिगंबराय तस्मै नकाराय महेश्वराय. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्माकराय महेश्वराय नित्याय चित्ताय दिगंबराय तस्मै नकाराय महेश्वराय. राम विठ्ठल पांडुरंग त्याचप्रमाणे या ठिकाणी तुटला आयुष्याचा दोरा एर वाऊगा पसारा या अभंगाचा भावार्थ असाच असेल असं माझं मुळीच म्हणणं नाही. म्हणून माझ्या बुद्धीनुसार माझ्या शिक्षणानुसार या अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने या अभंगाचा अर्थ श्री संत चोखोबाराय सांगू शकतात, तुम्ही आपण सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे आमचे काका त्यांचं कितीही सुद्धा मोल केलं तरीही सुद्धा त्यांचं हे मोल होऊ शकत नाही, लक्षात घ्या. आणि परम आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे ख्यातनाम कीर्तनकार जी टॉकीज फेम आमचे आदरणीय मित्र असे असणारे वैभव महाराज मानतकर यांच्यासाठी एकदा उत्कृष्ट टाळ्या वाजवा. महाराज अत्यंत मोठे कीर्तनकार आहेत, तरी सुद्धा माझ्यासारख्याच्या कीर्तनाला महाराज तुमचे फोन येत होते, परंतु कीर्तन चालू होतं त्याच्यामुळे तुमचा फोन उचलू शकलो नाही, क्षमा असावी. असो, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय भोजराज काका नित्यनिमित्त आणि अत्यंतून म्हणजे गरिबीतून संसार त्यांनी इवले सेरोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलो गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचिता ती बहरू कळी अशी आला. जोपर्यंत रोपटं लावणारा महत्वाचा आहे. रोपटं पहा, जोपर्यंत शेती पडीत आहे, लक्षात घ्या, जोपर्यंत शेती पडीत आहे तोपर्यंत भावन सुद्धा रस्ता जाण्याकरता आडवत नाही. ज्या दिवशी तुम्ही जमीन वायती करा त्या दिवशी लोक तुमचा रस्ता काय करतात, खरं आहे का हे? म्हणून इवलेसे रोप लाविले द्वारी, अत्यंत कष्टातून दुःखातून असा हा संसार त्यांनी अत्यंत बहारलेला आहे. आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आमचे परम आदरणीय आमचे विदर्भ न्याय असणारे संतोष भाऊ गाडेकर यांनी त्यांच्या आईवडिलांच्या ऋणातून माणूस कधीच मुक्त होऊ शकत नाही, परंतु मुक्त होण्याचा काय आहे प्रयत्न आहे. पहा, माझ्या तेरवीला कीर्तन होईल का नाही हे मी सांगू शकत नाही. संताची अप्त नव्हती ती संत, लक्षात घ्या. संतांचा मुलगा संतच निघेल असं मुळीच नाही, परंतु त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी असं हे त्यांच्या नावाने हरिनाम कीर्तन हे करतायत. खऱ्या अर्थानं त्यांना त्या ठिकाणी त्रिकाल ही शांती भगवान परमात्मा देणारच आहे. देणार आहे म्हटल्यापेक्षा त्यांना दिलीच आहे. पहा, स्मशानभूमीसाठी सुद्धा त्यांनी असे बरेचसे कार्य केलेले आहेत. अजूनही सुद्धा त्यांच्या नावांनी किती झाडं दादा? 200 झाडं. म्हणजे पहा, शिवपुराणानुसार सांगतो तुम्हाला मी, शिवपुराणामध्ये आलेलं आहे की जर माणसाने एक बेलाचं जर झाड लावलं तर 1 कोटी मंदिर बांधल्या एवढं पुण्य त्याला लाभतं, लक्षात घ्या.
आणि त्यात बेलाचं झाड सुद्धा आहेत, बरोबर आहे. एक जर बेलाचं झाड लावलं तर कोटी मंदिरी बांधल्या एवढं पुण्य आपल्या पदरात पडतं, लक्षात घ्या. महादेव म्हणजे शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझी चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, लक्षात घ्या. म्हणून शिव कसे आहेत, अत्यंत भोळ दैवत आहे आणि लवकर प्रसन्न होणारं असं काय आहे, हे दैवत आहे. म्हणून त्यांच्या नावाने सुद्धा असे 200 झाडं लावण्याचा संकल्प आमचे परम आदरणीय संतोष दादा तसेच सर्व गाडेकर परिवार काय आहे. एक कुठेतरी एक म्हणजे संतोष भोच्या नावात सर्व नाव आले असं मी समजतो, कारण कुणाचं नाव राहिलं असता, एका वंदावे आणि दुसऱ्या निंदावे असं होतं. एकाचं नाव घेतलं की दुसऱ्याला काय होतो, कमीपणा वाटतो. म्हणून त्या ठिकाणी संतोष भाऊचंच मी नाव घेतो. अत्यंत सर्व काका परिचयाचे आहेत, परंतु कोणी सुटलं तर काय होतं, थोडंफार नाराजी होती. परंतु असो, त्याच ठिकाणी आमचे सर्व गाडेकर परिवारातर्फे त्यांच्या नावाने काय करत आहेत, अशी 200 झाडं लावत आहे. खऱ्या अर्थाने द्यावं तेवढं त्यांना धन्यवाद हे कमी आहे, कारण की झाड तोडणं सोपं आहे, पण झाड लावणं अत्यंत काय आहे, कठीण आहे. म्हणून असं कठीण सुद्धा कार्य एवढंच नाही तर आमचे काका परमार्थात सुद्धा होते. भजन कीर्तन ह्या सर्व गोष्टी त्यांना आणि तुकडोजी महाराजांच्या मार्गदर्शनानुसार त्यांची काय होती, वागणूक होती. बस तुकडोजी महाराजांचं ते जशी तुकडोजी महाराजांनी सांगितलं तसं त्याचं त्यांची काय होती, एक परिवर्तन म्हणजे एक प्रकारचे तसेच आचरण करायचे. कारण की तुकडोजी महाराज काय म्हणतात, माणूस द्या मज माणूस द्या. कोणता माणूस द्या, ज्याला माणुसकी आहे तो माणूस द्या. माणसं भरपूर पोत्या नाही, टरकानं माणसं रस्त्यानं, परंतु माणसं सगळेच आहेत का, नाही. माणूस द्या, ज्याला माणुसकी आहे तोच द्या. कारण की खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जर खऱ्या अर्थानं माणूस कोण असेल, त्याच्या अंतकरणात नित्य दया आहे, नित्य प्रेम आहे. खऱ्या अर्थाने तोची भगवंताची मूर्ती, दिनाचा दळू मनाचा मावळू, स्नेहाळू कृपाळू जेने दास बाळू. म्हणजे तोच खऱ्या अर्थानं काय आहे, माणूस आहे. आणि आमचे असे तडफदार व्यक्तिमत्व असे असणारे आमचे भोजराज काका, बरं का, त्यांना अत्यंत ही शांती मिळेल म्हटल्यापेक्षा त्यांना शांती ही मिळालेलंच आहे. म्हणून त्यांच्या तेरवीनिमित्त आजचं हे असं हरी कीर्तन आहे. आणि खरं कीर्तन म्हटल्यानंतर त्यांच्या नामाने हा नामघोष होतो. आणि नामघोष म्हटल्यानंतर तो पितरांना त्या ठिकाणी काय असतो, मिळत असतो. पितृलोकसुद्धा त्यांना काय होत असतात, शांती होत असते. म्हणून झालेली सेवा या ठिकाणीच अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. त्याचप्रमाणे काही चुकलं हुकलं असेल तर ते प्रेमळ अंतकरणापूर्वक माफ करा. कोणाला 4 मुलं असेल तर 4था म्हणून 5वा म्हणून माफ करा. कोणाला 3 असेल तर 4था म्हणून माफ करा. कोणाला 2 असेल तर 3रा म्हणून माफ करा. कोणाला 1च असेल तर 2रा म्हणून माफ करा. कोणाला नसलच मला दत्तक घ्या, कोरडवाहू शेती नावावर करून द्या बरं का. परंतु अंतकरणापूर्वक काय करा, क्षमा करा. म्हणून झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून त्याचप्रमाणे पूज्य हरिभक्तीपरायण झी टॉकीज फिल्म महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार वैभव महाराज मानतकर, तुम्ही यूट्यूबला त्यांचे कार्यक्रम पाहू शकता. माझे सुद्धा पाहू शकता. राम महाराज गाडेकर चॅनलला सबस्क्राईब करा. असो त्याचप्रमाणे ते बेल आयकॉन घंटी वाजवा बरं का. असो त्याचप्रमाणे आमचे राऊत दादा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट असे कीर्तनकार आहेत. त्याचप्रमाणे आमचे भीमराव श्री हरिभक्तीपरायण भीमराव महाराज काळे, त्याचप्रमाणे आमचे दत्ता महाराज गाडगे, त्याचप्रमाणे सर्जेराव भाऊ देशमुख, त्याचप्रमाणे गजानन महाराज देशमुख, त्याचप्रमाणे दत्ता महाराज देशमुख आणि त्याचप्रमाणे वैजनाथ महाराज राऊत आणि शोभाताई सुद्धा या ठिकाणी सर्व आहेत. कोणाचं नाव राहिलं असेल तर ते प्रेमळ अंतकरणापूर्वक क्षमा करा. त्याचप्रमाणे असं अत्यंत कमी वयाचं लेकरू आहे बरं का, आयुष अत्यंत सुंदर मृदंग वाजवतो, त्याला सुद्धा धन्यवाद.
कोणाचं राहिलं म्हणजे कोणाचं अंतकरण माझ्या शब्दाने जर दुखलं असेल तर ते प्रेमळ अंतकरणापूर्वक या ठिकाणी क्षमा करा. काही चुकलं उकलं असेल तर ते प्रेमळ अंतकरणापूर्वक माफ करा. त्याचप्रमाणे इकडे साऊंड सिस्टीम सर्व्हिस नायगाव त्यांनासुद्धा शतशः धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. त्याचप्रमाणे आमची पहा अत्यंत दुरून